ध्यान. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा त्या व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही फाडूनच मारला. तुम्ही गण नावा किती मी गण नावा मी म्हणतो देवाव झोपा. तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही का म्हणले. ओवी ऐका बरं. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 16व्या अध्यायात आणि 473 ओव्यांमध्ये 2च शब्द आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. का चिंतन करा का. तर त्याचं उत्तर असं आहे दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये एका गुणात आहे. दैवी संपत्ती 26 गुण आहे. व्याजाचा धंदा करायला तुम्ही पहा जेवढी कोट्याधीश लोक आहेत. कोट्याधीश एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. तुम्ही कोणताही माणूस तपासा तो हॉस्पिटललाच मारणार आणि त्याच्या जवळ मारताना कोणीच नसणार. फक्त तिघच असणार. डॉक्टर नर्स आणि कंपाऊंडर आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडते त्यांना तीव्र झटका आला. झाडा कसा येतो आणि ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज ते झुंज नव्हते देत. ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. झुंज बिंद काय असं माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. असं 13व्या अध्यायाचं म्हणणं आहे. हे झुंजन बिंज काही नाही. एक वाक्य सांगा कर्म हेच देवाची पूजा आहे. हे देव